कालपासून सोशल मीडियावर थलपती विरुद्ध राज ठाकरे साहेब अशी तुलना सुरू आहे. पण मला सांगा, 7 मोफत आश्वासनाची गाजर दाखवणारे कुठे आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा विचार मांडणारे ठाकरे साहेब कुठे? राज ठाकरे साहेबांची बराबरी करणं हाच मुळात मोठा विनोद आहे. चला आपण आधी थलपती विजय यांच्याकडे त्या 7 आश्वासनाकडे बघूया, ज्यांची मोठी हवा केली जाते. महिलांना 2500 रुपये आणि लग्नासाठी 8 ग्राम सोनं, 6 सिलेंडर फ्री आणि मोफत बस प्रवास, विद्यार्थ्यांना वर्षाला 15,000 आणि बेरोजगारांना 4,000 रुपये भत्ता, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. हे ऐकायला खूप गोड वाटतं, पण यातून आपण काय निर्माण करतोय? कष्ट न करता घर बसल्या पैसे मिळण्याचे स्वप्न. ही प्रगती नाही, तर तरुण पिढीला आळशी बनवण्याचं षडयंत्र आहे. आता आपण राज साहेबांकडे बघा. ते कधीच तुम्हाला फुकट पैसे देऊ असे म्हणत नाही, कारण त्यांना माहिती आहे फुकट मिळालेल्या गोष्टीचा कोणालाच आधार नसतो. राजसाहेब म्हणतात, काम द्या, भीक नको. ते तरुणांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी लढतात. ते आपल्याला स्वाभिमानाने आणि कष्टाने पैसे कमावला शिकवतात. महाराष्ट्रातले उद्योग येतेच पाहिजेत आणि त्यात इथल्या तरुणांना काम मिळालंच पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. 1500 किंवा 3,000 रुपयाच्या तुकड्यावर जगणारा माणूस राजसाहेबांना घडवायचा नाही. महाराष्ट्रात सध्या काय चाललंय? भाजपने 1500 रुपये दिले तर काँग्रेस म्हणता आम्ही 3,000 देऊ, आम्हाला निवडून द्या. अरे हा काय जनतेचा लिलाव मांडला का? कष्टाच्या पैशाच्या राज्याच्या विकासासाठी वापरण्याऐवजी मतदानाच्या खरेदीसाठी वापरला जातोय. आर्थिक निकष न पाहता खैरात वाटणं हा करदात्यांचा पैशाचा अपमानच आहे. कुठे ती ब्रीफिसची संस्कृती आणि कुठे राजसाहेबांची ब्ल्यूप्रिंट. राज ठाकरे साहेब आपल्याला याचक नाही, तर या मातीचा मालक बनवू इच्छितात. थलपतींचे आश्वासन ही तात्पुरती मलमपट्टी आहेत, पण राजसाहेबांचे विचार हा महाराष्ट्राच्या भविष्याचा पाया आहे. त्यामुळे थलपतींच्या आश्वासनाची तुलना राजसाहेबांच्या स्वाभिमानाने विचाराशी करणं पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला फुकटचं सोनं आणि भत्ता देणारं सरकार हवं, की कष्टाने सोनं खरेदी करण्याची ताकद देणारं सरकार हवं? महाराष्ट्राला आळशी बनवू नका, स्वाभिमानाची वाट निवडा. तुम्हाला काय वाटतं, फुकटचे 1500 किंवा 3,000 रुपये श्रेष्ठ, की राजसाहेबांचा कष्टाचा मार्ग? तुमचं सडेतोड मत कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक स्वाभिमानी माणसापर्यंत पोहोचवा. जय महाराष्ट्र.